ऐकलं का? त्याला रागवा जरा. परीक्षा आल्याने अभ्यास नको का करायला? आणि हो, आज तरी पालेभाजी आणलीत का? अहो, ऐकू येतंय का? तेवढा गॅस बंद करा. मी जरा कपडे धुवून येते. अहो, तेवढं दूध पिऊन घ्या. काल तसंच ठेवून गेलात तंद्रीत बाहेर. अहो, त्यात कॅल्शियम असतं. मी एवढी बडबडतीये पण ऐकू येईल तर शपथ. बसलेच तर कुठेतरी तंद्री लावून. गायच्या पोटात 33 कोटी देव असतात ना. म्हणजे काय पण एक देवच ना. पण ते कचरा कोंडीतली घाण का खाती, स्वच्छ पाणी का ना पित? कोण म्हणतं स्वच्छ खात पित नाही म्हणून? अरे देऊन तर पहा ना. हे 4 पाय. खूपच छान. तुम्ही पुसताय का? घ्या. बाबा छानच झाला हत्ती. वाव, किती भारी हत्ती आहे. बघितलं ना. ह्यानं राघवायला सांगितलं तर स्वतःच खेळात रमले. बाबा आता हत्तीची फक्त ती शेपटीच राहिली, ते करून द्या ना. वाव, काय हत्ती आहे. एक नंबर. पालेभाजी आणायला सांगितली. कुठली आणायची? मेथी, पालक सगळ्याच घेऊन येतो. जाऊ दे. अहो, त्यांना तंद्री बाकर म्हणू की बैरट म्हणू? एखादं ऐकायचं मशीन बसवा बाई यांच्या कानाला.
अहो गॅस बंद केलात का? 95%. अभिनंदन, फर्स्ट क्लास. वा 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 वा. मग आता US ला जॉब का दिल्लीला मामाचा बिझनेस बघणार? मी बोलले त्याच्याशी. एकुलत्या एका मुलाला लांब पाठवायला जीव नाही होत. मी त्याच्याशी नीट बोलल्यावर मीच त्याला म्हणते गावाकडे आणि पोल्ट्रीच टाकले. जोशी काकूला दे ना पेढा. जोशी काकू. पुन्हा तेच केलंस ना? इतकं वाढून घेतात का ताटात? तुला किती ते सांगितलं? अरे 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 बाळा, इतका मोठा घास घेऊ नये, छोटा घास घ्यावा. एकदा भूक भागल्यानंतर जास्तीचा एकही घास खायचा नाही, कळलं? मी पेटले इथे मी. या श्रवण सम्राट इकडे या. दुधाचा गॅस बंद करायला सांगितला तो तर केलाच नाही. आज माझा वाढदिवस. स्वतः तर मिठाई आणली नसेलच ना, पण बासुंदीचा अगं कधी सांगितलं तुम्हाला? मी नाही ऐकलं. परमेश्वरा, काय पण मॉडेल दिलंयस मला. आज माझा वाढदिवस. गिफ्ट तुम्ही आणलंच असेल नाही? हं? पालेभाज्या आणली ना? माझं आज तरी ऐका, ते मामांजीचं ऐकवण्याचं मशीन तुम्हाला बसवून घेऊया. आपण दुरुस्त करून घेऊ. अगं काही झालं नाहीये माझ्या कानाला. नीट ऐकू येते मला. कधी कधी विचारात असतो एवढं. झालं बोलून? माझ्यासाठी गिफ्ट आणलंय का? नाही ना? मग तुम्ही ऐकायचं मशीन लावायचं, हेच माझं गिफ्ट, कळलं? आणखी टाका. टाका टाका, आणखी टाका. कितीदा सांगितलं नका टाकू रे यांना दाणे. अरे पक्ष्यांबद्दल जराही प्रेम नाही रे तुम्हाला. अरे निसर्गाचं भान ठेवा जरा. कशाला टाकलं दाणे? एवढं जर मशीनचं बघावं. अहो मॅडम, पण मी मोबाईल मेकॅनिक आहे. माहिती आहे हो, पण आमचा मिक्सर टेप तुम्हीच दुरुस्त करता ना. थोडं मशीनचं पण घ्यावं बघा. अहो ह्याचे पार्ट मिळत नाही. हो तुम्ही तर ऑलराऊंडर मेकॅनिक आहात. बसवावं कुठलं तरी पॅड. आम्ही एवढं मेला संसार करतो जोडतोड करून, आणि तुम्हाला मशीन करायला काय हरकत आहे? बघा, मोबाईलचा पार्ट तुमच्या जबाबदारीवर बसवतोय. हे घ्या, लावा आता. काही सॉलिड आयडिया लाव. सक्सेस झाली. मोबाईलचा पार्ट ऐकण्याच्या मशीनला. बाद झालेल्या मोबाईलचे 500 रुपये ताजे झाले. आज ओली पार्टी पक्की. तुम्ही काय म्हणाला?
या मशीनमुळे मला भन्नाट ऐकायला येतंय त्याच्या मनातलं ते गाडी. अगो बाई, अरे च्या अगं लहानपणी मी जादूच्या पुस्तकात वाचलं होतं. खरं सांगतो मला खरंच मनात ऐकायला येतंय. हो का? हो. मला बरीच कामं पडलीत घरी, मला जायचंय. तुम्ही ना, तुम्ही बसा आहे हा. यू आर टू मच. तू काही बदलणार नाहीस. आता ब्रेकअप म्हणजे ब्रेकअप. आय एम लिव्हिंग. काय रे फिजिक्सच्या लेक्चरला आला नाही? अरे एनर्जीवर लेक्चर होता आज. काय ब्रेकअप? Love can neither be created nor destroyed, but only can transformed from X to next. चिवताई, हे चिवताई, आताशा चिवचिव फारच कमी झाली तुझी. आम्ही माणसांनी कबुतरांना दाणे टाकून टाकून कबुतर इतकी वाढवली आहेत की इतर पक्ष्यांना घरटी बांधायला झाडच शिल्लक नाहीत. खरं ना? समजतंय मला. म्हणून तर चिवताई तुझ्यासाठी हे छानसं घर बनवतोय. मस्त. बाकी सगळीकडे नुसतं गुटरगुम चालू असतं. कबुतरांना तरी काय नावं ठेवायची? आम्ही माणसांनीच दाणे टाकून त्यांना आयदी बनवलं. त्यांच्या नैसर्गिक सवयी मोडल्या. मग त्यांचं आपलं एकच काम, गुटरगुम हम तुम प्यार में गुम. मग काय, हम 5 हमारे 25. पण बरं का चिवताई, माणसाच्या या बेगडी पक्षी प्रेमाची किंमत माणसालाच भोगावी लागते. अगं हो, अनिर्बंध वाढलेली ही कबूतर त्यांच्या विष्ठेमुळं पिसांमुळं मुला माणसांना गंभीर आजार व्हायला लागले. भूतदया भूतदया करण्याच्या नादात निसर्गाचा समतोल ढासळतोय ग. पण या दाणे टाकणाऱ्या पक्षीप्रेमींना सांगणार कोण? आला तर बरं होईल. आला तर बरं होईल बाई. स्टोनी जीव अगदी नकोसा झाला. आला तर बरं होईल. आला तर बरं होईल. तू गेला तर बरं होईल. जाने दो, मिडिल क्लास है बेचारा. चलो आज का टारगेट तो पूरा हो गया. अब आइश करते हैं.
खूप वाटायचं हाही अमेरिकेत जावा, पण सगळे करतात तेच करणं म्हणजे सुख का? समीरच्या मनाचा विचार नको का करायला? शाळेत असल्यापासून हा म्हणायचा मी संशोधक होणार, गावात राहून शेती आणि पोल्ट्रीवर संशोधन करणार. म्हणायचा मेहनत केली की पैसा कुठेही मिळतोच की. पण मला तर बाई याचाच आनंद वाटतो की माझा समीर आता आयुष्यभर आवडीच्या क्षेत्रात काम खरं सुख मिळेल. हो, मी केलं ते बरोबरच केलं. प्रवाहाविरुद्ध वेगळं करण्याच्या त्याच्या इच्छेमागं मी भक्कमपणे उभी राहिली. खरंच बरं वाटतं. शेवटी काय, प्रत्येक जण वेगळा आणि प्रत्येकाच्या सुखाची कल्पनाही वेगळी. निजला माझं सोन्या. दिवसभर धावपळ करतो. शाळा, ट्युशन, होमवर्क. माझ्याशी बोलायला साहेबांना वेळच नसतो. सगळं सगळं चांगलं, पण एवढ्याशा वयात हे पोट सुटणं कसंच वाटतं बाई. मुलं कशी मुलांसारखी दिसावी. परवाच टीव्हीवर ऐकलं चाइल्ड ओबेसिटी बद्दल. मी तर माझ्या सोन्याला एक घासही बळबळ खाऊ देत नाही. नाहीतर जादाचं अन्न खाऊन चरबीच वाढते. परत ती चरबी कमी करायची तर एक्सरसाइज करायची, आणि तो करायला दिवसात वेळ तरी शिल्लक असतो का? पोटात तुट्ट त्याला कमी खा असं म्हणायला. पण त्याच्या आरोग्यासाठी काय पण. कशी असतात माणसं, खरंच कोड आहे. मला वाटतात तशी, ती मी ऐकतोय तशी. काही समजेन असं झालंय. कसं वाटलं कानाचं मशीन? भन्नाट ना? श्याम, तू बहिरा नाहीस, पण इतरांना तू तसा वाटला म्हणून तर तुला हे भन्नाट मशीन मिळालं. आणि तुला इतर सगळे कसे वाटायचे? वाईट, चुकीचे, वेडे. खरं ना? पण या मशीनमुळे त्यांच्या मनात डोकावल्यावर निर्मळ झरा सापडला ना. अरे आपण सगळेच चांगले असतो, समजून घेताना गलत होते. खरं सांगा, सगळे जण एकाच ठिक्यात नाचत असताना एखादा वेडा बेताल नाचताना दिसला ना की त्याला हळूच विचारावं. तो सांगेल की माझ्या कानात वाजणारा ठेकाच वेगळा आहे, म्हणून मी असा नाचतो. चल समजून घेऊया जगाला. जग खूप चांगलं आहे रे. आपणच वेडे आहोत. वेगळा विचार करणारे, वेगळी वाट जोखणारे, मनाचा आवाज ऐकणारे. चल जरा ऐकूया
अंतर्नाद अंतर्नाद अंतर्नाद